नमस्कार मंडळी, लक्ष्मी झोम कुकिंगच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुपर हेल्दी आणि भरपूर हेल्थ बेनिफिट असलेल्या लाडूची रेसिपी। सर्वात आधी आपण रेसिपी बघूया आणि व्हिडिओच्या शेवटी या लाडूंचे काय हेल्थ बेनिफिट आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याची माहिती सुद्धा देणार आहे। तर इथे मी कढईमध्ये सर्वात आधी घेतलेले आहे शेंगदाणे मी इथे 200 ग्राम घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे साली सुद्धा पटकन निघतात आणि शेंगदाणे आतपर्यंत चांगले भाजले जातात। आपण जर फास्ट गॅसवरती भाजलं तर वरच्यावर साली आपल्याला करपलेल्या दिसतात, भाजलेले दिसतात, पण आतमध्ये शेंगदाणे कच्चे असतात आणि त्याचा टेस्ट छान लागत नाही। तर अशा प्रकारे मी शेंगदाणे इथे भाजून घेतले, थंड करून त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। शेंगदाण्यांच्या साली न काढता सुद्धा तुम्ही वापरू शकता, म्हणजे साली सकट वापरले तरी चालेल। कढईमध्ये मी इथे 2 मोठे चमचे मेथ्या घेतलेल्या आहेत आणि मेथ्या सुद्धा छान खमंग भाजून घ्यायच्यात लालसर होईपर्यंत। मेथ्या तुम्हाला जर जास्त घालायचं असेल तर जास्त सुद्धा घालू शकता, जर तुम्हाला त्याचा फ्लेवर आवडत असेल तर। अशा प्रकारे लालसर आणि खमंग अशा मेथ्या भाजून घ्यायच्यात, म्हणजे त्या कडू लागत नाहीत। यानंतर मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो नाचणी। तर आज आपण बनवतोय नाचणीचे लाडू, म्हणजे नाचणीच्या पिठापासून लाडू। तर मी इथे अख्खी नाचणी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर पीठ असेल तर तुम्ही पीठ वापरू शकता किंवा रेडीमेड पीठ असेल तर तेही वापरलं तरी चालेल। पण नाचणी अशी भाजून घेतल्यानंतर तिला ग्राइंड केल्यावर जर लाडू बनवले तर लाडूमध्ये नाचणीच्या पिठाचा असा रवाळ टेक्स्चर येतो आणि रेडीमेड पीठ घेतलं तर अगदी ते खूप चिकट असतं, तर लाडू खाताना ते व्यवस्थित लागत नाही। तर मी इथे नाचणी छान भाजून घेतलेली आहे, 10 ते 12 मिनिटं लागलेत। नाचणीच्या लाया फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे नाचणी व्यवस्थित भाजली गेली की त्याच्या लाया फुटायला लागतात, तोपर्यंत भाजून घ्यायचे आणि आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे। नाचणी संपूर्ण थंड झाली की आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर मिक्सर जारमध्ये मी 3 बॅचेसमध्ये नाचणीचं पीठ चांगलं बारीक आणि रवाळ करून घेतलेलं आहे। एकदमही बारीक करायचं नाही, हलकासा रवाळ असेल असं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्या जारमध्ये शेंगदाणे घेतलेत आणि सोबत विलायची आणि थोडीशी जायफळ घेतलेली आहे फ्लेवरसाठी। याला सुद्धा आपल्याला मस्त दाणेदार असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे सुद्धा ग्राइंड करून घ्यायचे। ग्राइंड केलेली शेंगदाण्याची पावडर या नाचणीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर फ्रेंड, चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा। आता बाजूला मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 100 ते 150 ml तूप घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे किसलेला गूळ। तुम्ही इथे गुळाची पावडर मिळते रेडीमेड, ती सुद्धा घालली तरी चालेल। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, लाडू तुम्हाला किती गोड हवेत त्यानुसार क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता। आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला किंवा तुमच्यापैकी कुणाला डायबिटीज असेल आणि त्यांना हे लाडू खायचे असतील तर इथे गूळ साखर न वापरता तुम्ही ओले खजूर मिळतात ते ग्राइंड करून त्याची पेस्ट करून वापरली तरी चालेल। गूळ आपल्याला चांगलं वितळवून घ्यायचं आहे तुपामध्ये। नंतर यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे, तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील किंवा तुम्ही जे खात असाल ते घालायचे आणि फक्त 2 ते 3 मिनिटं गूळ आपल्याला लो गॅसवरती असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे वितळवून घ्यायचं आहे। जास्त सुद्धा गुळाचा आपल्याला पाक घट्ट करायचा नाही आहे, नाहीतर लाडू खूप घट्ट होतात आणि कडक होतात। तर आता आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आपण जे आता पावडर तयार करून ठेवलेलं आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदाच घालायचं नाही। पूर्ण पीठ जर एकदाच घातलं तर ते व्यवस्थित मिक्स करता येत नाही, म्हणून मी इथे बॅचेसमध्ये घालते। आधी अर्ध पीठ घालून घेतलंय आणि ते आता मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आता परत मी अजून अर्ध पीठ घातलेलं आहे। आता तुम्हाला वाटत असेल की पीठ कोरडं होतंय तर यामध्ये आपल्याला गरम केलेलं तूप घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची नाही, नाहीतर तुम्हाला माहिती आहे गूळ जसं थंड व्हायला लागतो तर तो घट्ट व्हायला लागतो। तर अशा प्रकारे मी लागेल तेवढं तूप घालून मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं पीठ होतं ते सुद्धा घातलेलं आहे। तर आता आपल्याला हे सारण आहे ते थंड करून घ्यायचं, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत। हलकं थंड असेल तर तेव्हाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत। थोडंसं पीठ घेऊन गोळा करून बघायचा की लाडू वळतात की नाही। हे लाडवाचं सारण मीडियम गरम असेल तेव्हाच पटापट लाडू वळायला घ्यायचं, म्हणजे लाडू पटकन आणि छान वळले जातात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचे। जसं जसं हे सारण थंड होत जाईल तसं तसं ते भुरभुरीत होतं आणि मग लाडू वळता येत नाही। त्यावेळेला काय करायचं, हलकं गरम करत जायचं, म्हणजे ते अजून थोडंसं गूळ वितळतो आणि सारण छान होतं आणि असे लाडू वळता येतात। तर अशा प्रकारे मी पटापट पूर्ण लाडू वळून घेतलेत। तर इथे आपले अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असे नाचणीचे लाडू तयार आहेत। आपल्या शरीराच्या केसांपासून तर बोटाच्या नखांपर्यंत या लाडूचे फायदेच फायदे आहेत। याचे जर आपण बेनिफिट्स बघायला गेलो तर खूप लांब लिस्ट आहे।
नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रियंट्स आहेत. त्यामध्ये आयरन, कॅल्शियम, प्रोटीन्स, फायबर, पोटॅशियम आणि भरपूर असे मला ज्याची नावं माहीत नाहीत तसे सुद्धा प्रोटीन्स आहेत, न्यूट्रियंट्स आहेत. तर याचा फायदा आपल्या शरीरासाठी नक्कीच होतो. तर तुम्ही सुद्धा असे लाडू बनवून ठेवा. थंडीची सुरुवात होते. रोज सकाळ आणि संध्याकाळ एक लाडू जरी खाल्लात तर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याचे भरपूर हेल्थ बेनिफिट असल्यामुळे नाचणीचा आपण रोजच्या आहारामध्ये समावेश नक्कीच केला पाहिजे. रोज एकतरी नाचणीची भाकरी खाल्ली पाहिजे किंवा त्याचं सत्व जरी आपण घेतलं तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही नाचणीचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा. तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील.